नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 30 मार्चला आहे गुढीपाडवा आणि ही एक वस्तू घरी आणा म्हणजे तुमच्या घरात पैसेच पैसे येतील. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला मुहूर्त गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणली तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली. पण तुमची आर्थिक परिस्थिती अचानक कशी बदलली? मग कोणती आहे ती वस्तू? चला जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच आहे, गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरात आणली ना, तिची स्थापना घरात केलीत ना, तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. वेगवेगळ्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पैसा येणं थांबणार नाही. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? कष्टाशिवाय पर्याय नाही. हो, बरोबर आहे. कष्ट तर तुम्ही आताही करताय, पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतंय का? नाही ना. कष्ट जितके करताय त्या प्रमाणात फळ निश्चितच मिळत नसेल. मग कष्टाप्रमाणे तुम्हाला फळ मिळावं यासाठी तुम्हाला थोडी तरी ईश्वराची साधना, उपासना करावी लागेल आणि तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आणणं आवश्यक आहे, जी तुम्हाला गुढीपाडव्याला आणायची आहे. पण कुठली गोष्ट सांगते. तुम्हाला खरेदी करायचं एक श्रीयंत्र आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायचे आहे. लक्षात घ्या, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा मुहूर्त तुम्हाला कुठलाही श्रीयंत्राची स्थापना करायला मिळणार नाही. गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीयंत्राची स्थापना केली, ते सिद्ध केलेले श्रीयंत्र असावं, तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील. पण हो, या श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुमचं काम संपलं असं होत नाही बरं का. तुम्हाला श्रीयंत्राच्या पूजेचे नियम माहीत करून घ्यायला हवे आणि त्या नियमांनिशी त्याची पूजा व्हायला हवी. रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे. तसंच एखाद्या विशेष दिवशी किंवा पौर्णिमेला त्याच्यावर कुंकुमार्चनही करावं. आपल्या प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा असतात. कुणाला धनप्राप्तीची इच्छा असते, कुणाला संतान प्राप्तीची, कुणाला मनशांतीची, कुणी समृद्धी शोधत असतो. अशा सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता श्रीयंत्र करते. इतकंच काय, तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाशही करते. हिंदू शास्त्रानुसार सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरुणोपाय नाही असं मानलं जातं. ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भात 33 कोटी देवी देवतांचा वास आहे, अशा श्री ललिता महात्रिपुरा सुंदरी देवीचे हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे. तुम्हाला अनुभव येईल की श्रीयंत्राच्या नुसतं तुमच्या घराच्या अस्तित्वानेच तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालंय. ज्या घरात हे यंत्र, त्या घरात नेहमी समृद्धी नांदते. या श्रीयंत्रामुळे विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, ऐश्वर्य आणि सकल समृद्धी प्राप्त होते. या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय पण नाहीसे होतात. या यंत्रामुळे दुःख, त्रास, साडेसाती, व्याधी अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते. या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होते. पण लक्षात ठेवा, या यंत्राच्या पूजेचे नियम लक्षात घ्या आणि या गुढीपाडव्याला श्रीयंत्र घरात नक्की आणा. धन्यवाद.